यशया अध्याय 7। यहूदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जिया याच्या काळी असे झाले की आरामाचा राजा रसीन व इस्रायलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही। आरामाची एफ्राईमाशी जूट झाली आहे असे दाविदाच्या घराण्याला कळविण्यात आले, तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली। तेव्हा परमेश्वर यशयास म्हणाला, तू आपला पुत्र शुआर याशूब अवशेष परत येईल यास बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजास भेटावयाला जा आणि त्याला सांग की सावध हो व शांत रहा, भिवू नको। ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणाऱ्या शेपटामुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन व रमाल्याचा पुत्र यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नको। अराम, एफ्राईम व रमाल्याचा पुत्र यांनी तुझविरुद्ध दुष्ट संकल्प केला आहे की आपण यहूदावर चालून जाऊन त्यास धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलाच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू। प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सफळ व्हावयाचे नाही, हे घडावयाचे नाही। अरामाचे शीर दिमिश्क व दिमिश्काचे शीर रसीन 65 वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही। एफ्राईमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र, तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही। परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याजपाशी तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्वलोकात असो। आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही। तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक। तुम्ही मनुष्यास कंटाळा आणिता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासही कंटाळविता काय? यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे। पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सन्निध देव असे ठेवील। वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्यास समजू लागले म्हणजे तो लोणी व मध सेवन करील, कारण वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलास समजू लागण्यापूर्वी ज्या 2 राजांच्या भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल। एफ्राईम यहूदापासून वेगळा झाला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुला, तुझ्या लोकांना व तुझ्या बापाच्या घराण्याला आणील, म्हणजे अश्शूरच्या राजाला तुझवर आणील। त्या समयी असे होईल की मिस्री नदीच्या फाट्यांच्या शेवटास असलेल्या माशा व अश्शूर देशात असलेल्या मधमाशा यास परमेश्वर शीळ घालून बोलावील। त्या सगळ्या येऊन खडकाळ खोऱ्यात, खडकांच्या कपारीत, सगळ्या काटेरी झुडपात व सर्व कुरणात उतरतील। त्या नदीपलीकडल्या देशातील भाड्याच्या वस्त्र्याने
म्हणजे अश्शूरच्या राजाच्या योगाने प्रभू डोक्याचे व पायांचे केस मुंडील, तो वस्तरा दाढीही काढून टाकील. त्या समयी असे होईल की एक एक मनुष्य एक एक कालवड व 2-2 मेंढ्या पाळील. त्या दूध पुष्कळ देतील म्हणून तो लोणी खाईल. देशात शेष राहिलेला प्रत्येक जण लोणी व मध खाईल. त्या समयी असे होईल की जेथे जेथे 1000 रुपये किमतीचे 1000 द्राक्षींचे वेल असत, तेथे तेथे काटेकुटे होतील. तेथे धनुष्यबाण घेऊन लोक जातील, कारण सगळा देश कंटकमय होईल. ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणीत, त्या सगळ्यांवर काटेऱ्यांच्या भीतीने तू जाणार नाहीस. तर त्या ठिकाणी गुरेढोरे चरतील व मेंढरे बकरी फिरतील.